अयम निजः परोवेती गणना लघु चेतसा. चेतस म्हणजे वृत्ती, मन. परंतु ज्यांचं काळीज विशाल, अत्यंत अगदी पृथ्वीसारखं आहे, असे सगळे लोक काय विचार करतात तर वसुधैव कुटुंबकम. वसुधा म्हणजे संपूर्ण पृथ्वी हीच आपली माता आहे आणि हेच आपलं कुटुंब आहे, हाच आपला परिवार आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की ही माझी मातृभूमी, हा माझा देश, ही भोगभूमी नाही आहे, तर ही अत्यंत पावन धरा आहे. आणि म्हणून स्वामीजींनी इथल्या प्रत्येक युवकाला सांगितलं की वयम अमृतस्य पुत्र आहात, आपण अमृताचे पुत्र आहोत. आणि म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःला ओळखा. नाहीतर मग आपण 5वी मध्ये एखादी इंग्रजी कविता ऐकलेली असते, सॉलोमन ग्रँडीची, अभ्यासलेली असते. सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूसडे. कोण होता सॉलोमन ग्रँडी? तो म्हणे रविवारी जन्माला आला, सोमवारी त्याचं वारसं झालं, मंगळवारी थोडासा मोठा झाला, बुधवारी शाळेत जायला लागला, गुरुवारी त्याचं लग्न झालं, शुक्रवारी मुलं झाले आणि शनिवारी संसार सांभाळता सांभाळता मरण पावला. असं लक्षावधी तरुणांचं जीवन निघून जात. आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे याचा उद्देशच मुलांना सापडत नाही. परंतु आपल्या भारतामध्ये खरं तर असं व्हायला नको. परंतु पश्चिमेचे वारे सगळ्या जगभर जे पसरले आहे, त्यामुळे पश्चिमी जगताचं अनुकरण करणं म्हणजेच आधुनिकीकरण आहे का, असं आमच्या तरुण पिढीला वाटायला लागलंय का? याच्यासाठी एक संस्कृतमध्ये उत्तम सुभाषित आहे. सुभाषित म्हणतं की परदार मातृवत, मातृवत परदारेषु. म्हणजे परस्त्री ही मातृवत आहे, पहिलं चरण आहे. परद्रव्येषु दोष्टवत, दुसऱ्याचं जे धन आहे ते दोष्टवत म्हणजे माती समान आपल्याला असलं पाहिजे. आणि आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. आणि सगळ्यांमध्ये जे चैतन्य आहे तेच माझ्यात आहे आणि तेच परमात्म्याचं आहे. म्हणजे परमाणु से परमात्मा तक जे सगळं चैतन्य आहे ते एक आहे आणि मी त्याचाच एक अंश आहे. असं जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो.